जय भीम मित्रांनो, द बुद्धिस्ट इंडिया या चॅनलमध्ये पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं होतं की प्रतिलोम विवाह पद्धतीमुळे ज्या अनुसूचित जाती किंवा अवर्ण जाती निर्माण झालेल्या आहेत त्या 59 जातींचा उल्लेख आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये केलेला होता आणि त्यावेळेला जाणून बुजून आपण महार ही जात वगळली होती, कारण त्या मेकॅनिझममधून महार ही जात तयार झालेली नाही. तर मग या महार जातीचा नेमका निर्माण होण्याचा काय इतिहास आहे हे पाहण्यासाठी आपल्याला राजा सम्राट अशोकाच्या मगध राज्याकडे जावं लागेल. मगध राज्यामध्ये मौर्य साम्राज्य, राजा सम्राट अशोकाचं जे साम्राज्य होतं ते इतका विस्ताराने वाढत चाललेलं होतं की कालांतराने ज्या वेळेला आपण किती मोठ्या हत्या केलेल्या आहेत युद्धाच्या माध्यमातून हे राजा सम्राट अशोकाला ज्या वेळेला जाणवलं त्यावेळेला त्याने बौद्ध धम्माची कास पकडली. आणि राजा सम्राट अशोकाच्या अगोदर बौद्ध धम्माला राजाश्रय नव्हता. तो एक चांगला धर्म म्हणून लोकांच्या मनामनामध्ये घर करून होता, परंतु राजा सम्राट अशोकाच्या माध्यमातून बौद्ध धम्माला राजाश्रय मिळाला होता. आणि असं झाल्यामुळं इथं वैदिकांचं इतकं मोठं नुकसान झालेलं होतं की वेगवेगळे होन हवन करून, पशुबळी देऊन, खोट्या पद्धतीने भविष्य सांगून लोकांचा पैसा बळकावणे हा या ब्राह्मणांचा एकमेव धंदा होता. मग या गोष्टीला राजा सम्राट अशोकाने ज्या वेळेला बौद्ध धम्माला राजाश्रय दिलेला होता त्यावेळेला या सर्व गोष्टी ज्या ब्राह्मणांच्या सुरू होत्या त्या गोष्टीला कायदेशीररित्या बंदी आणण्यात आली. मग पशुबळीच्या माध्यमातून इथल्या ब्राह्मणांचं जे पैसे मिळवण्याचं, जे धन मिळवण्याचं जे मार्ग होते ते सर्व मार्ग राजा सम्राट अशोकाने बंद केले. म्हणून राजा सम्राट अशोकाचं राज्य जे होतं म्हणजे बौद्ध धम्माचं राज्य होतं. या राज्यामध्ये सुमारे 140 वर्ष ब्राह्मण जो इथं होता तो तडीपार आयुष्य जगत होता, म्हणजे दडपशाहीचं आयुष्य जगत होता. कोण? ब्राह्मण. हे बाबासाहेबांनी रिव्हॉल्युशन अँड काउंटर रिव्हॉल्युशनमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे. मग या 140 वर्षामध्ये ब्राह्मणांची जी अवस्था झालेली होती ती अतिशय दयनीय अवस्था झालेली होती. आणि या लोकांची एक सवय तेव्हापासून आहे की स्वतःची बुद्धी न चालवता आपल्याला आयतं काय मिळतं का याच्यावरती या लोकांचा डोळा असतो. हे त्याही काळी ब्राह्मणांनी असं ठरवलं की आपला आता पशुबळीचा, होन हवनचा, भविष्य सांगण्याचा जो खोटा धंदा होता त्याच्यावरच आपला उदरनिर्वाह चालत होता तो आता बंद झालेला आहे. म्हणून ब्राह्मणांनी बृहद्रथ हा जो राजा सम्राट अशोकाचा नातू होता याचा धोक्याने खून केला आणि राजगद्दी मिळवली. मग ही राजगद्दी मिळाल्यानंतर ब्राह्मणांनी बृहद्रथाचा जो खून करून राजगादी मिळवलेली होती तर ती कोणी मिळवली? तर ती पुष्यमित्र शुंगाने मिळवली. पुष्यमित्र शुंगाने ब्राह्मणांचा उद्धार करण्याचं ठरवलेलं जरी असलं तरी हे किती दिवस टिकणार आपलं राज्य? आणि केवळ राजकीय लढाई इथं नव्हती, कारण राजा सम्राट अशोकाने वैदिकांचा जो धंदा बंद केलेला होता याचा सगळ्यात मोठा स्ट्रॉंग बेस काय होता तर तो त्याने बौद्ध धम्म राजाश्रयास आणलेला होता. त्याला काउंटर करण्यासाठी पुष्यमित्र शुंगाने बृहद्रथाचा खून करून आता केवळ राजकीय लढाई नाही तर आता धर्माची लढाई, म्हणजे पुन्हा इथं ब्राह्मणवाद या पुष्यमित्र शुंगाला अंमलात आणायचा होता, वैदिक धर्म अंमलात आणायचा होता. तर याच्यासाठी कोणकोणत्या खेळी पुष्यमित्र शुंगाच्या माध्यमातून केलेल्या आहेत. धर्मगुरूच जर अस्तित्वात नसला तर लोकांचा धम्म पाळण्याचा जो प्रॅक्टिसचा भाग आहे तो बंद होईल. म्हणून बौद्ध
भिक्षूंच्या कत्तली त्याने चालू केल्या. मग असं करत असताना दोन प्रकारच्या लढाया आपल्याला इथे लक्षात घ्याव्या लागतील. ब्राह्मण वर्सेस क्षत्रिय. हे क्षत्रिय नाही आहेत नुसते, बौद्ध धम्म आचरणात आणणारे क्षत्रिय लोक आहेत. पुष्यमित्रासोबत अजून एक ब्राह्मण राजा झाला, त्याचं नाव आहे प्रजापती. या प्रजापतीने सुद्धा बौद्ध क्षत्रियांसोबत लढाया केलेल्या आहेत. प्रजापती मेल्यानंतर इथं अजून एक ब्राह्मण राजा निर्माण झाला, पुष्यमित्र सुंग. प्रजापती, आता तिसरा मी इथं लिहितो ब्राह्मण राजा, तर तो आहे तुमचा परशुराम. तुम्हाला माहित आहे ब्राह्मण लोक परशुरामाला खूप ग्रेट मानतात. तर फुल्यांनी त्या परशुरामाचा खूप अतिशय चांगला समाचार घेतलेला आहे गुलामगिरी या पुस्तकामध्ये जर पाहिलं तर. मग ज्या वेळेला प्रजापती मेला त्यावेळेला या बौद्ध क्षत्रियांनी परशुरामासोबत 21 वेळा युद्ध लढली. मग जे म्हटलं जातं परशुरामाने ही पृथ्वी 21 वेळा निक्षत्रिय केली, तर ते क्षत्रिय कोण? तर ते क्षत्रिय आहेत महार की महाआरी, मोठा शत्रू, द ग्रेट फो. कोणाचा शत्रू? कोणाचा? तर वैदिक ब्राह्मणी राजांचा शत्रू. तो कसा शत्रू आहे? तो खूप मोठा शत्रू आहे, ज्याला हरवण्यासाठी 21 लढाया परशुरामाला कराव्या लागल्या होत्या. आणि त्यामुळे म्हटलं जातं की परशुरामाने ही पृथ्वी 21 वेळा निक्षत्रिय केली. एका वेळेला एका लढाईमध्ये परशुरामामध्ये एवढे दम नव्हते की त्यानं एका दुसऱ्या लढाईमध्ये या बौद्ध क्षत्रियांना संपवावं. म्हणजे हे जे क्षत्रिय होते ते महार होते. आजच्या काळामध्ये जर तुम्ही क्षत्रिय लोकांच्या जर शोधात निघाला तर महाराष्ट्रामध्ये केवळ मराठा समूह जो आहे तो फक्त क्षत्रिय म्हणून समोर येतो आहे. या क्षत्रियांमध्ये दोन प्रकारचे लोक आहेत. एक ब्राह्मण विरोधी, क्षत्रिय किती? दोन प्रकारचे. आणि ते कोणते क्षत्रिय आहेत? तर बौद्ध क्षत्रिय आहेत. ते परशुरामासोबत लढत असताना इथं ब्राह्मण विरोधी क्षत्रिय होते. दुसरे क्षत्रिय होते जे ब्राह्मणांना सरेंडर झाले. अशा दोन प्रकारच्या क्षत्रियांचं विभाजन. आणि हा जो ब्राह्मण विरोधी गट आहे त्याला म्हटलं गेलं महाआरी. म्हणजे तुमच्या लक्षात येत असेल आताचे मराठा समाजाचे जे क्षत्रिय इथं महाराष्ट्रामध्ये आहेत किंवा देशामध्ये वेगवेगळ्या जातीनं ओळखले जाणारे क्षत्रिय जे आहेत ते मूळचे कोण होते? ब्राह्मण विरोधी होते. म्हणजे ब्राह्मण विरोध करतो कोण? वैदिकांना विरोध करतो कोण? बौद्ध लोकच वैदिकांचा विरोध करतात. आणि म्हणून परशुरामाने अशा ब्राह्मण विरोधी लोकांना काय म्हटलं? मोठा शत्रू म्हटलं. आणि जे सरेंडर झालेले क्षत्रिय आहेत त्यांना आपलं मित्र म्हटलं. तर जे ब्राह्मण विरोधी राजे होते, बौद्ध राज्य होते, बौद्ध क्षत्रिय होते, त्या लोकांना परशुरामाने दिलेली ओळख आहे ती मुळामध्ये हिंदू धर्मातून निर्माण झालेली जात नाही. आता आपण दुसऱ्या एका पुस्तकाचा संदर्भ घेऊया. यदि बाबा न होते, हे डॉक्टर बदंतानंद कौशल्य यांचं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये दोन समूहाची लोक असावीत. एक महार आणि
दुसरा रठ. तर या दोन लोकांच्या नावाची बेरीज करून या राष्ट्राला महाराष्ट्र म्हटलं गेलेलं असावं. दुसरी गोष्ट म्हणजे महाआरी. कोणाचे आरी? तर ब्राह्मणांच्या आरी. हा दुसरा संदर्भ देखील या पुस्तकामध्ये आलेला आहे, म्हणून मी याचा पुन्हा एकदा उल्लेख केलेला आहे. म्हणजे तुम्ही मला सांगा, आज ब्राह्मणी लोक तुम्हाला किंवा एकंदरीतच समाजातली सगळी लोक जी म्हणत असतील की महार ही जात हिंदू धर्मातून निर्माण झालेली आहे, चूक, सापचूक. काय खरं आहे? महार ही जात वैदिकांचा विरोध करणारा जो समूह आहे, त्या समूहाला परशुरामासारख्या ब्राह्मणी राजांनी वर्णन केलेला समूह आहे तो, ती जात नाही. मग आता प्रश्न असा आहे, महार या जातीचा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इतिहास शोधून आपण जातीच्या दाखल्यावरची महार जात आपण का काढण्यासाठी प्रयत्न करत आहोत? याचे दोन कारणं असणं अपेक्षित आहे. त्यातलं पहिलं कारण एक आहे, गैरसमजुतीचं कारण आहे. आणि ते कारण म्हणजे आपण हिंदू धर्माने निर्माण केलेली जात पाळतोय की काय असं वाटतं. हिंदू धर्मातून महार ही जात जन्माला आलेली नाही. कारण निकृष्ट दर्जाचे व्यवसाय जे ढोर, चर्मकार, भंगी या लोकांना निकृष्ट दर्जाचे जे व्यवसाय दिलेले आहेत ते लादलेले आहेत. महार समाजाला गावामध्ये कुठल्याही प्रकारचा व्यवसाय लादलेला नाही. याचं कारण असं आहे की महार समाज हा कुठल्याही जातीच्या निर्मितीच्या मेकॅनिझम मधून तयार झालेला नाही, तर तो पूर्वीचाच बौद्ध आहे. मग असं असताना सुद्धा तुम्ही आता दुसरा प्रश्न मला विचारू शकता की आता आम्ही जातीच्या दाखल्यावर काय लिहायचं? बौद्ध महार लिहायचं का हिंदू महार तर लिहिणारच नाही आहे. त्याचा मी एक पहिला उद्देश तुम्हाला सांगितला की ती हिंदू धर्मातून तयार झालेली जात नाही आणि त्यामुळं ही खालच्या लोकांची, अतिशूद्रांची जात आहे हा समज जर डोक्यात असेल आणि त्यामुळे जर तुम्ही जातीचा उल्लेख जातीच्या दाखल्यावरून काढणार असाल तर तो समज डोक्यातून पहिल्यांदा काढला पाहिजे. तरी सुद्धा जात आपल्याला जातीच्या दाखल्यावरून काढायचीच आहे, बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. याचं कारण काय आहे? तर याचं कारण असं आहे की आपल्याला हा जो देश आहे तो बौद्धमय करायचा आहे. मग बौद्धमय करत असताना यांना सोबत घ्यायचं आहे. यांना सोबत घ्यायचं आहे. किंवा थोडक्यात सांगायचं झालं तर सर्व ओबीसी आपल्याला बौद्ध धर्मात घ्यायचे आहेत. इथं तुम्हाला महारांचं राज्य आणायचं आहे का? तर नाही. इथं तुम्हाला बौद्धांचं राज्य आणायचं आहे. कारण त्या काळात जरी आपल्याला इतिहासात जरी आपलं शौर्य दिसत असलं तर आजची परिस्थिती बघितली तर आपण अल्पसंख्याक आहोत. अल्पसंख्याकांचं जर राज्य आणायचं असेल तर आज मताधिक्याला अधिकार असल्यामुळे मताधिक्याचं लोकशाहीच्या मार्गातून मताला महत्त्व आहे, शिरगिणतीला महत्त्व आहे आणि त्यामुळं महार या लोकांचं राज्य आणण्याऐवजी बौद्ध राज्य जर या देशावरती आणलं तर या लोकांना जे अभिप्रेत आहे ते यांचं राज्य न येता देखील होतं. यांचं मूळ अभिप्रेत काय आहे? यांना या देशामध्ये बौद्ध राज्य आमचं पूर्वी होतं, आताही ते पुनर्स्थापित व्हावं. यानं काय होतं तर याने कोणासोबत विषमतेवरती आधारित कुठलेच व्यवसाय किंवा कुठलाच व्यवहार केला जाणार नाही. इथं समता, स्वातंत्र्य, बंधुभाव आणि न्यायाने हा देश चालेल आणि असं चालत असताना सर्व प्राणीमात्रा समान असतील. मग हे समान आणण्यासाठी आजची ही अवस्था जी आहे या लोकांची ही सफिशियंट आहे का? तर नाही. म्हणून तुम्हाला ह्या राज्याच्या ऐवजी हे राज्य निर्माण करण्यासाठी या सगळ्यांना तुम्हाला आतमध्ये घ्यायचं आहे. हिंदू धर्माने निर्माण केलेल्या जाती ह्या धर्माने निर्माण केलेल्या जाती असल्यामुळे ती लोक जात सोडून डायरेक्ट बौद्ध होणार नाहीत,
तर त्यांना धर्म सोडून बौद्ध व्हावं लागतं. मग बौद्ध होण्यासाठी तुमच्याकडं काय मार्ग आहे? तर सर्वांनी इथं विषमतेवरती आधारित असलेलं राज्य आणि व्यवहार सोडून त्यागून समता, स्वातंत्र्य, बंधुभाव आणि न्यायाच्या मार्गावरती जर तुम्हाला तुमचं आयुष्य व्यतीत करायचं असेल तर बौद्ध धम्माशिवाय पर्याय नाही. म्हणून आपण जातीच्या दाखल्यावरची महार जात वगळण्यासाठी कार्यक्रम करतो किंवा आपला स्टँड आपण घेतो की जातीच्या दाखल्यावरून आपल्याला महार ही जात काढायची आहे. हिंदू हा धर्म तर आपण सोडून दिला, पण त्या जातीचं काय करायचं? आपल्याला माहीत असू द्या की ही जात जी आहे ती हिंदू धर्माने निर्माण केलेली नाही, तर हा आहे तो एक लोकांचं केलेलं व्यक्तिविशेषण वर्णन आहे. कुणी केलेलं? ब्राह्मणी राजांनी, वैदिक राजांनी केलेलं, की हे विरोधक आहेत आमचे म्हणून. म्हणून महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला कोणी जय महाराष्ट्र असं जर म्हणत असेल तर तो आपल्या पूर्वजांचा जयघोष करतो आहे, हे विसरू नका. द बुद्धिस्ट इंडिया या चॅनलवरती आज आपण महार जात कशा पद्धतीने निर्माण झालेली होती, किती एक समूह विशेषण होतं, या संदर्भात चर्चा केलेली आहे मित्रांनो. द बुद्धिस्ट इंडिया या चॅनल खालचं सबस्क्राईब नावाचं बटन दिसतं, त्याला कृपा करून प्रेस करावं. बेल आयकॉन देखील ऑलला सेट करून ठेवाल आणि लाईकचं बटन देखील दाबून चॅनलला सपोर्ट कराल. थांबतो मित्रांनो. जय भीम, जय बौद्ध राष्ट्र.